प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग जगत वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देवनिवासी हृदय सम्राट जगतपुरचे संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आपल्या समोर सेवेकरिता निवडलेला आहे। अभंगाचा तात्पर्य थोडक्यात भावार्थ सांगायचा ठरला तर तुमच्याचा जगद्गुरु तुकोबर आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये आपला लहानपणा व्यक्त करतात। अभंगाचा भावार्थ संपला तर थोडक्यात हवामानाचा अंदाज 2-3 दिवसांमध्ये पुन्हा जास्तीत जास्त थंडी सुटण्याची शक्यता आहे असा हवामानाचा अंदाज आहे। आकाशवाणीवरील बातम्या संपल्या इथे वार्ता गेली आपली 30 ते 35 गावात असणार अधिष्ठान आणि या ठिकाणी संत तुकनिवासी हरिपुरीजी महाराज यांच्या 102 पुण्यतिथी मोठ्या प्रेमाने आनंदाने गावकरी साजरी करतात। गावकऱ्यांचे धन्यवाद। अखिल कोटी ब्रह्मांडाने भगवंताची कृपा साधू संतांचा आशीर्वाद जमलेल्या सर्व गुरुजन मंडळीचं सहकार्य शिवेदायक तुमचं सर्वांचं दर्शन ज्यांच्यामुळे शिवप्राप्त पूर्ण गावकऱ्यांचं प्रेम टाळकऱ्यांचं प्रेम तळ्यातली खळ्यातली मेळ्यातली टाळकरी वारकरी माळकरी समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी गावकरी मंडळी महिला मंडळी पुरुष मंडळी वयोवृद्ध मंडळी सर्वांच्या प्रयत्नाने चालत असलेला नाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये दिग्गज कलाकार महाराष्ट्रातील नामवंत कलाकार अगदी जसे दळणातून खडे वेचून काढतात तशी आपल्या गावकऱ्यांनी आणलेली आहे की ज्यांचं महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा नाव आहे असे ख्यातनाम जसे तानसेन आणि गंधर्वासारखे गायक आमचे हरिभक्तपरायण ढले गुरुजी, हरिभक्तपरायण आमचे रवी महाराज, हरिभक्तपरायण आमचे दिगंबर महाराज, हरिभक्तपरायण आमचे नारायण महाराज, हरिभक्तपरायण शिवाजी महाराज आणि मृदंग महामेरू मृदंग सम्राट हे समोर जे लाकूड आहे ते लाकूड आणि त्याला जे चांबड ते अत्यंत नीच वृत्तीच्या प्राण्याचं आहे। परंतु वारकरी संप्रदायाचा स्वीकार केल्याच्या नंतर त्याच्यातून ध्वनी किती बाहेर कसा काढावा हे ज्यांच्या हातून निघतंय महाराज असे आमचे व्यंकटेश महाराज आणि या ठिकाणी हरिभक्तपरायण सर्वचे सर्व वाचक मंडळी दिलीप महाराज बरोबर नाही आणि ज्यांच्या मुखारविंद आपण भागवत श्रवण करत आहात सुधाकर महाराज इंगळे आणि जमलेली सर्वचे सर्व गुणवान मंडळी वडिलासारखी मंडळी समोर बसलेली माता माऊलीची नतमस्तक होतो। वारकरी संप्रदायाचे विद्यार्थी या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्थेचे आणि सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन अभंगाच्या पदाकडे वळतो। विठाला अभंग हा अद्वैत प्रकरणातला आहे। अभंग ऐकायला अवघड आहे परंतु अभंगाचा भाव एकदम सोपा आहे कारण हा अभंग कानपाठ आहे। कानपाठ कशाला म्हणतात कधीतरी कानावरून गेलेला कारण हा अभंग पंडित भीमसेन जोशीचा प्रख्यात अभंग होता गुरुजी त्यांनी वारकोंस रागातून तो गायचा पण त्याला आरवाती प लावायची अरे अनुरेनुया तोकडा तुका तुका आकाचा रे बना तुका रे म्हणजे हा सर्वांच्या पाठातला विठाला आणि अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आपला लहानपणा व्यक्त करतात बघा ज्यांनी तोंडाने लहानपणा व्यक्त केला ते कोण तुकाराम महाराज। परंतु तुकाराम महाराज किती मोठे तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून गाव जिंकणारे वेगळे तालुका जिंकणारे वेगळे जिल्हा जिंकणारे वेगळे मराठवाडा जिंकणारे वेगळे महाराष्ट्र जिंकणारे वेगळे भारत जिंकणारे वेगळे परंतु तुका म्हणे भोळा जिंकू दाने काळा ज्यांनी जिंकलं त्यांनी तोंडाने आपला लहानपणा व्यक्त करावा। एका मिनिटात सांगू जो मोठा असून तोंडाने लहान म्हणतो त्याच्यासारखा जगात कोणी मोठा आणि जो लहान असून म्हणतो माझ्यासारखा जगात कोणी मोठा नाही त्याच्यासारखा हलकट जगात दुसरा कोणी माझा स्वभाव जरा विनोदी जरा चाभरा स्वभाव कीर्तनामध्ये मी दृष्टांत जेव्हा वापरणार ते सिद्धांताची प्राप्ती करण्यासाठी असणार हे मात्र लक्षात असू द्या आणि सिद्धांत पदरात पडला की दृष्टांताचा निषेध करत हा शास्त्राचा नियम आहे परंतु दृष्टांत कोणीही अंगावर ओढून घ्यायचा नाही कारण हे रेडीमेड दुकान असतं कदाचित कोणाला तरी शर्ट येऊ शकतो बरोबर विठाला विठाला
मला मोठं सगळ्याला भाव वाटतं, पण मोठा काही कोणी होत नाही आणि गरिबी कोणालाच आवडत नाही, मिळाल्याशिवाय राहत नाही. कारण ज्याला वाटतं, सर्वांना वाटतं मला सुख भेटत, सर्वांना सुख भेटत नाही. चिकन गुन्ह्याला कोणी लेटर पाठवत नाही, आल्याशिवाय राहत नाही. सर्वांना वाटतं मी श्रीमंत हो, सारे श्रीमंत होत नाही. गरिबी कोणाला आवडत नाही, मिळाल्याशिवाय राहत नाही. याला कारण काय? कारण माणूस मोठा होतो कशाने म्हणतात कोणाला हेच अजून कळत नाही. विढाला शास्त्रामध्ये मोठेपणाचे दोन प्रकार, एक आश्रय मोठेपणा आणि एक स्वाभाविक मोठेपणा. लक्षात असू दे, एक आश्रय मोठेपणा आणि एक स्वाभाविक मोठेपणा. तुम्ही भाऊ या मला एक माणूस जवळ लागत बस तुमच्याकडे राहू द्या. मला वाटलं कधीतरी द्यायचा आणि आम्ही काय लागलो का आमच्या नादात तुम्ही खुशाल हानी आपल्याला. कारण गुरुजी मी पहिले लहान लहान मुलं ठेवायचं, गुळ ठेवायचं, पण मी ते बंद करून टाकले होते आता, कारण ते नाकात मोठं राहते. त्याच्यामुळे तुमच्यासारखे माणसं घेते, तुमची शंका घ्यायचं कारण त्याचं काय सांगता, हिवाळा दिवस आहे. बघा, मोठेपणाच्या शास्त्रामध्ये फक्त दोन प्रकार, किती? एक आश्रय मोठेपणा आणि एक स्वाभाविक मोठेपणा. आता आश्रय मोठेपणा कशाला म्हणतात? तुमचे आमचे जे प्रयत्न चालू ते आश्रय मोठेपणाचे, कारण आपल्याला कुणाचा तरी कशाचा तरी आश्रय घेतल्याशिवाय मोठं होता येत नाही. आणि स्वाभाविक मोठेपणाचा जो पंथ आहे त्याला फक्त संत म्हणतात. कोणाच्याच आश्रयाची गरज नाही, कोणाच्याच नाही. सध्याच्या काळामध्ये केवढा मोठा पंडित असेल, भिंती चालायला लागेल भिंतीला, आता नाही. वेदांत वाचकपती जरी असलं तरी याला बोलायला लागेल गुरुजी नाही. आणि केवढा मोठा कीर्तन केसरी जरी असला त्याचे अभंग 13 दिवस पाण्यात राहतील, 13 घंटे 13 मिनिट 13 सेकंद नाही. केवढा मोठा कीर्तनकार असलेला विनोदाचार्य जिवंत नागाच्या फणी खाली बसून कीर्तन सांगा, मेलेला नाही, जिवंत नाग फणी काढलेला कीर्तन क्या हे कीर्तनाचा काय विषय घेऊन पडले गुरुजी. त्या कीर्तनकारांना फक्त यावं, विणा घ्यायचा आणि व्यासपीठावर उभा राहायचा, रूपाच्या अभंगाला सुरुवात करावं, त्याला नागाला फणी दाखवा क्या शेड गुतन. पहिले टेपत तशी होती, मला ती हेडा त्याने टाकली का ती गुतायची, पंढरी वाचत म्हणतो, पंढरी वाचत म्हणतो, पंढरी वाचत रू रू रूच्या पुढे प येणार, तोतरी वळण महाराज. पण तोच नाग, जिवंत नाग, फणी काढलेला नाग, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या वयाच्या 16व्या वर्षी समोर आला. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारा, माझा काही अधिकार नाही, तुम्ही माझ्याकडे पहा. हे म्हणतात ते पुस्तक करून घेतलं, माग होतं ते ना पुढे घेतलं. काय चिंता करू नका, आपण कीर्तन संपलं, ढेकळाची चहा करून पिऊ, कारण आम्ही माणसं पण पुढे घेत असतो. अनुदानीचे बोले, झाडदानीचे बरोबर, माणसं पाहूनच पुढे घ्यायचे. आपला विषय काय चालू होता? नाग ज्यावेळेस समोरून आला, आता नाग नाथबाबांनी पाहिला होता का नव्हता पाहिला? तुमच्या हे बघा, प्रश्नाचं उत्तर आपल्याला तुम्हालाही मला आहे. कारण नाग पाहिला होता नव्हता पाहिला, पाहिला होता ही मी ज्यावेळेस सांगितलं तर एक समोर बसलेला श्रोता म्हणे, महाराज तुम्ही चुकीचं बोलले. म्हणलं का? नाथबाबांनी नाग पाहिला नव्हता. आता तेही बरोबर आहे, मी म्हणतो बरोबर आहे तुमचं म्हणणं, नाग पाहिला नव्हता का? याचं उत्तर असं आहे की नाथबाबा डोळे झाकून बसले होते, म्हणजे हेही सिद्ध झालं, पाहिला नव्हता. बरं, पाहिला होता म्हणायचं तर नाथबाबा कोण होते? भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. क्षेत्रप्रती प्राणवती गोदावरी तीर, क्षेत्रप्रती प्राणवती गोदावरी तीर, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. क्षेत्रप्रती प्राणवती गोदावरी
भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार क्षेत्र प्रतिष्ठानवती गोदावरी तीर. आता महाविष्णूचा अवतार झाल्यानंतर त्यांना काय दिसणार नाही. जरी डोळे झाकलेले न सांगता तुम्हा कळू येते नव्हता पाहिला हेही शेतन पाहिला होता. हे ज्यावेळेस नाग समोरून आला महाराज नाग ज्यावेळेस समोर आला तुम्हाला सांगू का बाबाची पुण्यतिथीच्या निमित्ताने कार्यक्रम अभंग निवडला होता. जीवनावर कितीही वाईट प्रसंग आला जीवनावर कितीही वाईट प्रसंग आला तर आपल्या स्वभावात बदलच करत नाही त्यालाच महात्मा म्हणतात. बदलत नाही. एक दिवस गोदावरी नदीला पूर आला ना बाबा त्या आपलं नाक घाटापासून खाली उतरले आणि एक विंचू हात चालू होता. विंचू नागबाबा दया आली लहान प्राणी थंड पाणी मरेल हो. नागबाबा त्या पाण्याच्या खालून हात घातला बरं. आता विंचू जोपर्यंत पाण्याच्या बरोबर येत नव्हता तोपर्यंत विंचू आणि काय नाही केलं पण वर आल्यानंतर विंचू चावला. नागबाबा तो झटकून फेकला. पुन्हा विंचू हात चालला. पुन्हा नागबाबा गेले. पुन्हा काढला. पुन्हा विंचाने डंक मारला. पुन्हा फेकला. पुन्हा नागबाबा गेले. पुन्हा वर काढला. पुन्हा एकदा चावला एकदा डाचला एकदा डंक मारला. बर जाऊ दे काही हरकत नाही. तीन वेळेस विंचू फेकला पण त्यांच्या बाजूला आपल्यासारखा एक डोळस माणूस उभा होता. 25 फुटाच्या अंतरावरून तो प्रकार बघत होता. त्यांनी तिथून आवाज दिला ओ नाथ बाबा का हो काही कळतंय का का अहो तो विंचू आहे विंचू. म्हणजे मग अहो त्या विंचवाचा स्वभाव आहे चावणे. नाथ बाबा म्हणजे तुझं बरोबर आहे. त्या एवढ्या जर विंचवाचा आहे स्वभाव चावणे तर माझा स्वभाव आहे वाचवणे. स्वभाव बदल करत नाही मला. ज्यावेळेस नाग आला पण नागबाबांनी बघितला पण नागाने फणी घातली नाग खाली घातली पाठीमागून गेला. बरं निघून नाही गेला गुरुजी. मारावाया आला प्यारा मारावाया आला आपल्या कधी गाठी भेटी होत नाही ना. आमच्या रेल्वे घाटाच्या पण भेटी नाही ना करत नाही मला. आणि काय माझ्याचा भरोसा हो बाबा. आता पुढच्या वर्षी तुमच्यातलं माझ्यातलं कोण मरत कोण जगत आमच्या दोघाचा तुम्ही नाही तुम्ही काय सांगता येतंय. मारावयाला का किंवा भाडंको आला का तोच झाला तो छाया झाली. हा नाथबाबाचा स्वभाव मोठीपणा. चला जाऊ दे आपण आता आपली मोठीपणा
कारण अभंगातला प्रतिबंध निघाला की अभंग सोपा जातो. कारण कोणतंही वाङ्मय तुझ्या ज्ञानोबाने अगोदर पसायला प्रतिबंधच काढला म्हणजे काळाची अगोदर आणि मग जोचे वांछित प्रतिबंध काढू. तशा तुमच्याकडे मावल्या खुरपायला जातात नाही शेतामध्ये नाही निंदायला शेतामध्ये आमच्याकडे खुरपायला काही भागामध्ये भाषेत बदल असतो. तर त्या मावल्या शेतामध्ये गेल्यानंतर त्या पिकामध्ये जे गवत असतं ते गवत तसंच ठेवून देतात पीक काढून फेकून देतात. हे तर बरोबर कळलं. पिकातलं गवत काढलं की ते पीक व्यवस्थित जमीन सुपीक बनते. तसं आपण प्रतिबंध काढतो. आपण आत्रही मोठेपणा करतो. आत्रही मोठेपणा आता आत्रही मोठेपणा सुद्धा एकाएकी प्राप्त होत नाही. तर माणसाला जर मोठं व्हायचं असलं तर माणूस सहज मोठा होऊ शकत नाही. गावात बिड्या फुटून कोणी सरपंच होणार नाही. तुमच्याकडे असं झालं एका पोराने 3-4 कट्टे आणले त्याला इंजिनियरचा पाला आला. माणसाला मोठं व्हायचं असलं तर माणसाकडे 5 गोष्टी विषय लागतात. किती? 5. ध्यानात राहू द्या. मी कीर्तन झालं तुम्हाला मी तुला भेटलो तर ते शेती ना आता तुला जर धूळ दिसून दे तुम्हाला 5 गोष्टी. कला, विद्वत्ता, सत्ता, गुण आणि धन या 5 गोष्टी. पण सामान्य नाही बरं का. विशेष. कला विशेष, विद्वत्ता विशेष, सत्ता विशेष, गुण विशेष आणि धन सुद्धा. आता कलेना माणसं मोठी नक्कीच होतात नंबर 1. पण कला कोणती? मी एका गावात कीर्तनाला मी नेहमी जायचो. या वर्षी गावात गेलो तर त्यांचा मुलगा काही दिसत नाही. त्यांना मी म्हणलं बाबा तुमचा मुलगा काही दिसत नाही. ते म्हणून हे काय मला मुलगा दिसत नाही. तुम्हाला माहित नाही? मला नाही. पुण्याला राहतो तू. मला काय करतो? महाराज लय कलाकार झाला तू. म्हणलं कोणती कला आहे? ते म्हणते खिशा हाणायचा शिकला. हा खिसा मार नाही काय कला ते काय कोणाला जमतं का? तुम्ही मारा खिसा निवार टोले खाणे घरी आहे. त्याचाही डिप्लोमा आहे. ते कोणाला करता येते का? आता काही कला विशेष आहेत तर व्यापक नाही. काही व्यापक आहेत तर विशेष नाही. विशेष आणि व्यापक ही जी कला होती होऊन गेल्या त्या लता दिदी. लता दिदी काय त्या गायक होत्या असं काही नाही महाराज. आता मला काय लागण्याचे एवढे काही सरगम माझे तयार नाही महाराज. वारकरी चाली गाणार वारकरी माणूस आहे मी. पण शिव स्वरोदय नावाचं एक पुस्तक वाचलेलं मी. शिव स्वर उदय. पण त्याच्यात अपभ्रंशामध्ये शिव स्वर उदय झालं. तर त्याच्यामध्ये 6 रागिणीची उत्पत्ती. 6 रागिणीने 40 रागाला जन्म दिला आणि 40 रागाने पुन्हा एका रागाने 40 रागाला जन्म दिला. आणि इतक्या रागाला हृदयात साठवून आपल्या पद्धतीने जिने जन्म दिला ती जननी म्हणजे लता दिदी. मला त्यांच्याकडे काय होतं बरं? लता दिदीकडे काय होतं? आवाज होता. आवाज हे रुनु धुनु रुनु धुनु रे भ्रमराम कांटी तू आवकुन रे भ्रमराम चरण कमळ गळुने भ्रमराम होगी तू निजळू रे भ्रमराम भ्रमराम रे भ्रमराम कांटी तू आवकुन मला वावा म्हणता या खाली मग झेडू फुटायची बारी आली मागे बरोबर की नाही? काय गोड आहे मला. पण त्यांचं नाव काय होतं? लता. लताच्या पुढे शब्द वापरला कंसामध्ये वेली. वेली का वापरला? वेली झाडावर गेली की आपला सोबाला जसं म्हणतो तसं ओळखू शकते तिचं नाव वेली. तसा लता दिदी आपल्या आवडत तसं मला तसंच ओळखू शकतो. तर त्यांचं नाव लता. त्याचं नाव लता. आपण बाबळीचे फोड आधी सुद्धा नाही. त्यांनी गावून आपण ऐकत राहू. आमच्या दिंडीत 2-3 काकडा मध्ये त्यांनी काकडा सुरू केला. मी कपडे घेतो दुसऱ्या त्याच्या पुढे नाही. त्यांचं अरे वटा जागे वारे आता मरण करा रे पडलाय मध्ये केलं काय. वारकरी चालीला बेसमेंट आहे माझे. पाया आहे पाया. आजही स्वानाचं सुखनिवासी सदानंद गुरुजीची कॅसेट जर काकड्याची जर गायली जर ऐकली मला तर पुरेकर बाबा जर वरच्या त्रास बसून ऐकली मला पुढं उठा जागे भारी आता मरण करा पंढरीनाथा
किती मात्यातून गोड काढा त्याचे एकच चालतो 2-2 रुपयाच्या आणि कमी 2-2 रुपयाच्या काय म्हणतात विठाला विठाला आणि विधवत्ता विषय असेल माणसाची विशेष विधवत्ता विशेष कसला सांगू माणूस विदाऊट म्हणजे माणूस नसताना माणूस त्या ठिकाणी नसताना त्या ठिकाणी त्या माणसाची चर्चा झाली पाहिजे चर्चा झाली पाहिजे काय विद्वान माणूस होता तो काय होऊन गेला काय विद्वान त्याला म्हणतात विद्वत्ता बरोबर की नाही काही काही म्हणतात जो तोंडाने विद्वान होतो तो कधीच होऊ शकत नाही काही काही सवय पडली कडक कपडे घालायचे रोज 3 वर्षाची पेन चोरलेला घड्याळ 2 मोबाईल चोरता खेळायचा गल्लीत चालला आपल्यासारखा विद्वान कोणी कोण खात राम राम झाली त्याला कोणी त्याला वाटलं दुसऱ्या गावात वजन टाकून बघू दुसऱ्या गावात त्यासारखा बाधा पिटलं हे त्या म्हणजे जे हरी काय काम करतात काम नाही करीत शिवने आपलं सारखे ते चालतो मग हात्याला मग तुम्हाला जेव घालतो मला तुकडून जेव घालतो मी तुझ्याकडे पाहुणं होऊन आलो राव काय पाहुणं होऊन आलो मी तुला माहिती कुणाकडे आला हलकाडे गेलं फुलपड गेलं तर आता झाडू पिटले गेलं सारखीच ना तो म्हणे मी तुला जीव घालू शकत नाही पण तू जर माझ्या पाठीमागे मी तुझा फायदाच करून देईन म्हणजे का या 4 गावात माझ्या सारखा विद्वान कोण नाही याला वाटलं बघू याची विद्वत्ता कशी हा गेला हा पुढे हा पाठीमागू आणि पुढचा म्हणतो आपल्यासारखा विद्वान कोण नाही आपल्यासारखा विद्वान कोण नाही चालले कुठून गुरुजी समृद्धी महाभारताने पाणी नाही प्यायला आणि म्हणतो आपल्यासारखा विद्वान कोण नाही मागचा म्हणतो सर्व्हिस रोड येईना भोका लागल्यात विद्वान नंतर पाहू आणि पुढे असं हॉटेल लागलं सुंदर हॉटेल आणि हॉटेलवर लिहिलं इलेक्ट्रिकल हॉटेल आहे लिफ्ट हॉटेल आहे ऑटोमॅटिक हॉटेल आहे पूर्ण बटनावर आहे आणि तो बघ म्हणजे काय नोकरच नाही सारे छान पद्धती म्हणजे जेवायचं निघून जायचं काय विद्वानी म्हणे तो गेले हॉटेलच्या गेटवरती 2 बटन होती एक चहा घेणार का जेवणार हे एवढं कोणतं दाबू म्हणजे चहा तर घ्यायला आता जेवणाचं दाब आहे जेवणाचं बटन दाबलं जेवण करू मध्ये पुन्हा 2 बटन लागले शाकाहारी का मांसाहारी आता ते दाब म्हणजे आपल्या बापाला कधी भेटत आणि पुढे गेल्यानंतर पुन्हा 2 बटन लागले नगदी का उधार ते आता नगदीत खायला पोरे खायला मग उधारीचं दाब घेऊन धोतर पाहिजे दाबू म्हणे जे उधारीचं बटन दाबलं ते रोडवर जे थून बसले होते ते म्हणजे उधारी बटन खाली तर बाबाची भेट झाली का अरे तो आर्किटेक्ट प्लॅन आहे ना स्वतः आला विद्वान भूत आला भूत विठाला विठाला कारण मला संतांची विद्वत्ता सांगायची आणि गुण सत्ता कशी मला मी कीर्तन सांगायला लोक गोळावाला चमक घेतात त्यांना काही बोलायला लागले लोक हसतात एक दिवस असं सांगायला लागलो मला लोक हसायला लागले गोळावाला आमच्याकडे होता त्याची बायको कीर्तन होती त्याची बायको त्याला फोन केला तिथून आता यांच्याकडून उतरायचं त्यांची गोष्टी करत आणतो त्याची मग काय म्हणते मला ऐकू येत त्याची बायको ती मग काय म्हणते त्याच्यापासून उठ ना इकडे बैस ना तुला का तिकडे जागा सापडा नका इकडे उठ ना विढाला आता सत्ता घ्यायची पाहिजे माणसाची माणसाचं जिल्ह्यात वजन असावं नाही जिल्ह्यात तर तालुक्यात तरी वजन असावं नाही तालुक्यात तर गावात तरी वजन असावं नाही गावात तर गल्लीत तरी वजन असावं आणि नाही गल्लीत तर घरात तरी घरी गेल्याबरोबर पोरगत बसायला पाहिजे बायकोना काय बसा आता काय एवढे 14 जानेवारी पर्यंत काय कोणी गत बसत
बाया माणसाचा रस्ता द्या. मी परवा झोपलो मारत आमची भांडी ताजवायला लागली सकाळी. मी झोपीतच होतो सकाळी. भांडी नाही मला भांडी का माझ्यावर आली. मग माझ्या उशाला लाल पायसा आरसा होता. कशाला लागतो चोकून पाहिजे चोकून पाहिलं तर साडीचं निघाल. मी घेतली नाही म्हणलं मानून घेतलं. मला द्यावा घेईन जरा टाइम द्या तोपर्यंत मोकळं खेळा. गुन्हे विशेष पाहिजे धन विशेष पाहिजे. फक्त विशेष धनाची व्याख्या म्हणतात. आपल्या गावात मला आनंद वाटला माझा. आता उद्या काय परवा मला 20 क्विंटलची नुसती पुरी आहे शिरापुरी बरोबर. ज्याने आपल्या हाताने कमवलेल्या 100% धनामधला 10वा भाग आपल्याच हाताने जर परमार्थाला लावला तर त्याचं धन विशेष. समोर बसलेला एक वारकरी त्यांनी तुकोबाला प्रश्न विचारला. तुकोबा आहे मला तुकोबाला प्रश्न विचारला. माणसं काय साधी असतील का? तुकोबाच्या पाठीची ती त्यांचं काय आपल्यासारखे थोडंच होतं. घाले घेऊन पाण्यात जातात दूध मथुरे जातात एका जण कोर करत नाही खाली कवडत त्याला काय लागलं. महाराज 10वा भाग जर परमार्थाला नाहीच लावला तर सकारात्मक, नाहीच लावला तर तुकोबाने त्याला सकारात्मक उत्तर दिलं. बघ 10वा भाग जर परमार्थाला नाहीच लावला तर जसा एखादा गव्हर्नमेंट सर्व्हिसचा माणूस आहे किंवा परमनंट कंपनीला कामगार आहे तर त्याला दिवाळीला बेनिफिट म्हणजे बोनस दिले जातं. बघा बोनस. तर त्या बोनसचे प्रकार असतात. सर्वांना सारखं नसतं. त्याच्या सिनियरिटी प्रमाणे ठरवलेलं असतं. सगळ्या सारखं बोनस नसतं. ते 3 प्रकार असतात. ABC 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. तसं माणूस मेल्याच्या नंतर माणसाला 3 प्रकारचं बोनस मिळतंय. ABC 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. ऊर्ध्वगती मध्यगती आणि अधोगती. कोणती पाहिजे? जोडणीय धन जोडणीय धन उत्तम व्यवहार जोडणीय धन जोडणीय धन जोडणीय धन उत्तम व्यवहार जोडणीय धन नाही भेटत ना मला स्वप्नात नाही. मी आपण घेतला त्या दिवशी नाथ मारत एक जण म्हणतो एका जणांनी घोड त्याच्या संग आणि मला घोड त्यांचा संग ते गाडी कोणत्या घालू लागली. जोडोनिया धन उत्तम व्यवहार मुदाचा विचारे उत्तमाची गती तो एक पावे तो कोण आहे. या 5 गोष्टी जर विशेषत्वाने एकत्रित आले तर माणूस मोठा होतो का? तर तो कोण म्हणता शंका घ्यायचं कारणच नाही. नक्कीच मोठी वाट बघा बरं महाराज म्हणले हो का हो महाराज. एखादा माणूस जर मला अमुक आजाराचं औषध माझ्याकडे रामबाण आहे त्याने माणूस क्लिअर होतो म्हणजे होतो. आणि तोच आजार जर त्याला झाला तर त्याचा आजार नीट व्हायला पाहिजे की नाही. तो सांगतो ना. मग याचा अर्थ माणूस कशाने मोठा होतो हे पण सांगतो तो कोबर आहे. मग तो वारकरी मला तुम्हीच काम चुकलं का त्याचं. मग तो कोबर म्हणले बाबा मी तुला कुठे गरीब दिसलो रे बाबा. तो कोबारा गरीब होते. ज्ञानेश्वर महाराज गरीब होते. नाथबाबा गरीब होते. तो कोबारा गरीब होते.
नामदेव महाराज गरीब होते, सावता महाराज गरीब होते, निळोबाराय गरीब होते, बहिणाबाई गरीब होत्या, छत्रपती शिवाजी महाराज गरीब होते, गरीब होते. सध्याच्या काळात लोखंड जास्त आहे का सोनं जास्त आहे क्वांटिटी मध्ये? सध्याच्या काळात काय जास्त आहे? लोखंड. आणि परीस सापडला तर मग काय जास्त होईल? सोनं. पण परीस भेटेल का आपल्याला? आपल्याला परीस भेटणार तर नाही, स्वप्नात सुद्धा येणार नाही. पण संत नामदेव महाराजांनी तो दगड हातात घेतला तोच परीस होता. किती श्रीमंत. प्रत्यक्ष प्रचिती हे वाळवंट परिस्थिती वाळवंट परिस्थिती हरपदी विषमाता द्वैत बुद्धी निरसनी हरपदी विषमाता द्वैत बुद्धी निरसनी हरपदी विषमाता द्वैत बुद्धी निरसनी हरपदी विषमाता द्वैत बुद्धी वाक्याला योग्य बोलता येत आणि अयोग्य वेळी जर अयोग्य प्रमाणाला तर वाक्याला काही बोलता येत. अख्ख वाळवंट काय बरोबर. मग आता मला सांगा, हरिती हिंद्री भुवनी आम्ही वैभवाचे धनी, वैभवाचे धनी आम्ही वैभवाचे. आम्ही वैभवाचे धनी तीही त्रिभुवनी. आमच्यासारखे श्रीमंत आम्ही कोण म्हणतो? तो कबार आहे. समोर बसलो एक वारकरी म्हणतो कबार आहे. लय तोंडाने स्तुती चालली बा कशाची? म्हणजे श्रीमंतीची. आणि तुमचे प्रमाण काय कुठे गेले? मग स्वकीर्ती कानी नाही गावी, पूज्यता डोळा देखावी, सत्काराची किये गोटी. तुमची कीर्ती तुमच्या कानाने ऐकून हे तुमचं प्रमाण आहे. आणि आज श्रीमंतीचं वर्णन करायला करायला काय हरकत नाही. मग तुमच्याकडे श्रीमंती असली तर सांगा ना. तर तुमच्याकडे नाहीच ना. आणि तो कबार म्हणतो माझी श्रीमंती तुला माहितीये का? हो कुठे आहे म्हणे. ही काय म्हणजे काय म्हणजे काय लिहिली का? तू लिहिली का? तो वारकरी म्हणे मी नाही, तुम्ही लिहिली. तुम्ही आणि तुमचीच गाथ्या माझ्या समोर आहे. आणि तुमच्या गाथ्यात तुमची श्रीमंती लिहिली. आणि तीही मी गाथ्यामध्ये अभंग क्रमांकासहित दाखवतो. गाथा न उघडता तुमची श्रीमंती मी दाखवतो. तो गव्हर्नरचा दाखव. मला त्यांनी प्रमाण दिलं. आम्ही सदैव सोडकी, आम्ही सदैव सोडकी, आम्ही सदैव सोडकी. हरे 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 जवळचे सतोर थाकी, जवळचे सतोर थाकी, जवळचे सतोर थाकी, जवळचे सतोर थाकी. हरी साधू पुरती कोणती श्रीमंती बद्दल बोलतो? अरे 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 राजा, तो आश्रय मोठेपणा आम्हाला नको बाबा. वारकरी म्हणे तुम्हाला मिळालाच नसेल का नको? मिळालं नाही. काही काही मात्र म्हणतात आपण फुटाने खात नाही. खात नाही का? दात नाही. दात नाही म्हणून खात नाही.
एक माणूस मला म्हणे आपल्याला पेढा चालत नाही, त्याला डॉक्टरने सांगितलं होतं पाहायला तरी मरशील, कशाला खाशील? मग तुम्हाला मिळालं पाहिजे तो कोबरा म्हणतात नाही नाही आचरे मोठेपणा काय तो कोबरा म्हणतात आचरे मोठेपणा आम्हाला नको का नको काय कारण तर त्यावेळेस तो कोबरा म्हणतो त्याचा नाश होतो आचरे मोठेपणाचा काय होतो नाश होतो आणि नाश या शब्दाची पार्श्वभूमिका आहे मर्यादा मर्यादा संपली की त्याचा नाश होतो म्हणजे नाशाला कारण काय मर्यादा मराठी व्याकरणामध्ये शब्दाला पार्श्वभूमिका आहे नाही का जसे अलंकार आहे शब्द चालावा लागतो तसं इंग्रजीत काय नाही मराठी म्हणजे तो ती म्हणजे ती ते म्हणजे ते हा म्हणजे हात ही म्हणजे ही तर हे म्हणजे हे इंग्रजीत तसं काय नाही टीएच आहे हे म्हणजे हा ही हे आणि त्यात म्हणजे तो ती ते इथे तसं नाही तो फक्त मूळ पुरुष ती फक्त माया आणि ते फक्त ब्रह्म विढाला याला कशाची मर्यादा आहे आकडे मोठेपणा तर तो कोबरा म्हणतात त्याला मर्यादा देश काळ आणि वस्तू देश संपला मोठेपणा संपला काळ संपला मोठेपणा संपला वस्तू संपल्या मोठेपणा संपला आता पहिल्यांदा देश मर्यादा आपल्या मोठेपणा देशाची मर्यादा आहे समजा आमच्या गावातले सरपंच तुमच्या गावात 5 वाजता आधी पिऊन दूध आता तेवढंच आहे का प्यायला आणि तुमच्या गावात रोडवर येऊन उभा राहिली तुमच्या गावातले 2-4 माणसं चालले रोड ना आमच्या गावातले सरपंच त्यांना म्हणतात खाली वा का तुम्ही सरपंच आहे त्यातला एक जण तुम्ही कुठले सरपंच म्हणजे पैठण खाली वा पैठणच्या सरपंचाने तुमच्या कळमनुरी तालुक्यामध्ये रोड आणून चालणार तुमच्याकडे ज्वारीचा घोडा खातात का घोडा आता नाही पहिली होती आता पुढे लोकांना टाइम आहे लोक इतके बिजी झाले लोक खायला टाइम नाही लोकांना नाही ना मी खोटं बोलत नाही साऱ्या गावाची शपथ एका शेतकऱ्याने तलाठी भाऊसाला आमंत्रण म्हणजे आपली घोडा खायला भाऊसा म्हणजे काही हरकत नाही शेतकरी सकाळी उठलं भाऊसा बोलले भाऊसा आले शेतात लागले का आपली खांदी काटे आणले हातवाडाचा आकंच काढले असं घेते आणि ते कंच तोडण्यासाठी आपली खांदावं लागते त्याच्यात पुढं हाड असतो आता पावसाळ्यात पलीकडून शेतकरी अलीकडून मध्ये कंच चोळावं लागतात ना त्याच्यासाठी प्लॅस्टिकची पन्नी आता कळायला लागते म्हणजे हाड बोलत प्लॅस्टिकची पन्नी काय दाम व्हायला त्याला पोचच लागतं आता पहिलं कोणी मिनिटात भाडलं शेतकरी झटकलं हातावर चोळलं हातावर फुंकलं हातावर भासवलं किती गोड लागला असेल ते एक खाल्लं 2 खाल्लं तिसरं लावायचं तर त्याच्या अधिकाऱ्याचा फोन आला हॅलो हॅलो पुढे तुम्ही काय गावात आपले नांदा बोलला ते म्हणे उद्या तुमची बसली म्हणजे पुढं औंढा ते म्हणे काही हरकत नाही शेतकरी उठलो धोतर झटकेलं म्हणजे भाऊसाहेब मला पहिलं पण पाहायचे तर एवढा तुम्ही चोळणे तुम्ही ठोकले तुम्हीच काय काम आता मोबाईल ऐकलं तुमची बदली झाली तुम्हाला काय ओरडा द्यायचा आपला देशाची मर्यादा आणि काळाची सुद्धा मर्यादा आहे मुलाला नवरदेव कधी म्हणतात भाऊ मुलाला नवरदेव कधी म्हणतात बाबा तुमचं काय म्हणत नाही नवरदेव म्हणणं म्हणजे त्याचा जो कालावधी असतो तो कोणता असतो लग्न जमल्यावर नाही जमायला त्याला कोणी गेली तर पाहिजे ना जमल्यावर काय गेली तर पाहिजे ना कोणी त्याला जर कोणी मुलगी दिली आणि त्याचा जर मुलीला स्वीकार केला तर तो नवरदेव तर नवरदेव त्याला तवापासूनच म्हणतात पण इतकेच वर्ष नवरदेव देतो नवरदेव किती 2 मिनिटाचा हे एका मुलाचं लग्न झालं 5-6 दिवसात त्याची आई गोटीवर बसली ते घरात बसलो त्या मुलाचा दोस्त आला आणि मावशी नवरदेव कुठे कोणता तुम्ही तुमचा तुम्ही आता कोणता नवरदेव आणि तुम्ही त्या दिवशी लग्न लागलेला ती म्हणती बाप्पा ते नवरदेव काचला ते तो बैल होऊन वाचला संपला गावाची मर्यादा तशी वस्तूची माणूस श्रीमंत नाही हो माणूस जर श्रीमंत असता तर माणसाकडे नाही त्याच्याकडे ते आपण 4 व्हीलर नाही लोखंडाचे अवजारे किंवा कारखाने तोच माणूस आणि त्याच्याकडे काहीच नाही त्याला कोणी म्हणजे माणसाचा मोठेपणा कशावर अवलंबून आहे वस्तूवर म्हणून तो कोबरा म्हणतात हा मोठेपणा आम्हाला नको याला देशाची मर्यादा काळाची मर्यादा वस्तूची मर्यादा तुमचा हो तो कोबरा म्हणतात आमच्या मोठेपणाला देशाची नाही काळाची नाही आणि वस्तूची मर्यादा नाही तो मोठेपणा अभंगाच्या पहिले
आता आपल्याला देशाची मर्यादा, काळाची मर्यादा, वस्तूची मर्यादा, याला देशाची अमर्यादा, काळाची अमर्यादा, वस्तूची अमर्यादा. आपल्या देशाची मर्यादा संपली नाही संपली. आता यांची देशाची अमर्यादा बघा. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म कुठे झाला? आपेगाव. जगद्गुरु तुकोबाचे बीज नियमात साजरे व्हायला पाहिजे ते होला. आणि संत एकनाथ महाराजांचा जे समाधी सोहळा पुढे साजरा व्हायला पाहिजे पैठणला.
नामदेव महाराजांची पुण्यतिथी नियमान कुठे साजरी व्हायला पाहिजे? बर, सावकार महाराजांची पुण्यतिथी नियमान कुठे साजरी व्हायला पाहिजे? आरंभला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नियमान कुठे साजरी व्हायला पाहिजे? मग मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांना एकच किल्ला ओळखतो, तुकोबाला फक्त देहू ओळखते, ज्ञानोबाला फक्त आपेगा ओळखतं, नाथबाबाला फक्त पैठण ओळखतं, आणि बाबाला फक्त तुमचं फक्त नादापूरच ओळखतं काय? आयची चराचरी कीर्ती नांदेड, परभणी, स्वर्ग मृत्यू आणि ते तुका माऊलीच्या गावात गाठी भेटी होत नाही महाराज. नाही खरं गाठी भेटी झाल्यानंतर आनंद वाटतो महाराज. आणि मी काय एवढा वाट तरी काही म्हणणार माणूस बऱ्याच दिवसानंतर गाठी महाराज मला बेसुरी माणूस नाही चालत. बेसुरी म्हणजे हे बघा साऊंड सिस्टम मध्ये धन्यवाद बरं. क्वांटिटी मत क्वालिटी मत काही काही या जगवाकीत केलं मशीन राखायचं पहिले शाळा पोर बोलत होते काय फक्त आवाज काय फक्त त्यालाच फक्त मी नाशिकला त्या दिवशी असं साऊंड सिस्टम मध्ये वर्णन केलं चांगलं काय माहिती आहे काय म्हणते रे काय तुझे स्पीकर आहे त्याला असा आनंद वाटला ते कीर्तन संपलं मला 5,000 रुपये दिले असं का बीएसवरी वार करी नसतो. सूर वेगळा सूर वेगळा. हा सूर आहे हा काय सूर. हा सूर सूर म्हणजे देव. सूर म्हणजे देव. आणि ज्याला सूर कळत नाही तो आसूर. आणि ज्याला दोन्हीची अक्कल नाही तो बेसूर काय तुम्हाला बेसूर कीर्तनाला नाही भजनाला नाही बेसूर पुढे लोक फोन केला बसले अरे राम अरे राम 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 अरे 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 कृष्णा चला तू काय करतो मोठीला बसत ना काही तेव्हा काय मी भजन मध्ये उडीतून ते मायपोत उठलो तिकडे जाऊन माहिती असं म्हणतो रावणा रावणा मी मला काय बसला खाऊ द्या लोकांना. रावणाचा देव म्हणजे काही सर म्हणत नाही ना. मी त्याला उठून ते तिकडं तू गेलो रावणा रावणा मी घेतला नाही मला बोलले बंदूक कुंभकर्णा ते म्हणतो राज्य गंभीर केले मी मला करू दे केले तर तुझ्या काय बापाचे
बाबा ही भूमंडळा माझी देशाची अमर्यादा आता काळाची अमर्यादा काळ कोणते भूत भविष्य आणि वर्तमान भूतकाळ संतांना भूतकाळ विचारा 100 वर्षे 1000 1,00,000 सुटे दशक शतक क्षेत्र दशक लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज दशाब्ज खर्व निखर्व शंकू महाशंकू याच्या पुढे पहिले कोणाची नव्हते काही चंद्र निर्माण झाली तिने एवढी ख्याती केली अरे अभंगाचा भाव बघून जर चाल लावली तर त्या भावावर आरूढ होऊन तर त्याला भारूड म्हणतात चाल असेल ना त्या अभंगाचा भाव कारण स्वरा पुढे शब्द मोहित होतात महाराज आमच्या दिंडीत 2-3 वाघे होती त्यांचा कार्यक्रम थोडा एक त्याला आनंद वाटला ते म्हणजे काय आपला कार्यक्रम वाट मारत आपण सारे तेच घ्या नाही आता ते आपण घेतले आपले पण चाळी गुडा लागला त्याचा आपल्या 1,000 रुपयात लाभ घेतला होती तास होती लावली माहिती का अरे रोप काय पाहता लो त्याने रोप काय पाहता चोख काय झाले जाऊ द्या भविष्य काळ विचारा भविष्य काळ पुढचं झालेलं कोणी सांगत पुढचं निर्गुण निराकार दादा माहुर माझे निर्गुण निराकार दादा माहुर माझे निर्गुण भागवया यमाई माझे निर्गुण निराकार दादा माहुर माझे निर्गुण निराकार दादा माहुर माझे भविष्यकाळ 5 वर्षाची मुलगी प्रकार मागेल 6 वर्षाची मुलगी गर्भी राहील बहीण भावाचा विवाह लागेल इतकं सोपं मला चेक बुडायला अजून लय बाकी लोक मला चेक बुडायला किती दिवस बाकी मी सांगतो तुम्हाला ध्यान करू द्या सतीश घर आपल्याला 8,000 वर्षाचं त्रेताई घर 12,96,000 वर्षाचं तो कलियुग झाला 8,64,000 वर्षाचं कलियुग टोटल 4,32,000 वर्षाचं आहे कलियुग सुरू होऊन आपल्याशी 6,500 वर्ष पूर्ण झाली काय किती राहिले इतका हलकट जमाना येणार आहे झाली गुरुजी इतका हो ना 4,26,196 हो वा हे तुम्हाला पाहिलं नव्हतं नाही कसं आहे तुमच्यासारखे माणसं भेटली की आम्हाला चुकलेलं ती बरोबर कळतं ना कारण आणि त्यांचा तो मोठेपणा आहे समोर बसले नंतर बरोबर इतका हलकट जमाना येणार अजून मला इतका तर आये रे बेमान दुनिया आये रे बेमान दुनिया माँ बाप को कोई नहीं माने माँ बाप को कोई नहीं माने औरत को बहुमान आये रे मी असं जे गोड होतं मी म्हणून माझ्याकडे चालतात त्यांची कीर्तन होती ती कीर्तन झाली माझ्याकडे आली
मग म्हणे बाबा तू बोंबलत करतो त्याला घेऊन जा म्हणे. साधू संत को माँ बाप को कोई नहीं माने औरत को बहुमान. हे बघा तरुण मंडळीच्या क्लास जाऊन विनंती करतो एकच या म्हातारी माणसाकडून एकच तुम्ही आदर्श घ्या. कोणता? जरा काळजीपूर्वक बघा. ही म्हातारी माणसं पहिली गावातून आली किंवा गावावरून आली किंवा ड्युटीवरून आली आणि दारात येऊन उभं राहिली की पहिले विचारायची आई कुठे गेली. बरोबर की काय म्हणायचे? आणि आता रूप पाहता लोचनी तू म्हणशील तुझे वचन माझे मनी घेतो आई बाप सोडून दोघ राज्य करू हो राजा राजा. झाडावर लिहायचं मार बांगला माझा मातृ पितृ छाया मातृ नाही पितृ नाही तिची छायाच मिळत. साधू संत को कोई नहीं माने हिजड़ों को हे आपल्या दोन शब्द सोबत नाही. हे मतलब हे कबीरा कोणते कबीरा ज्याच्या बाजूला मालमती बोलताना कमा देवारने ते लोक कपाले ते कबीरा. हे कबीराच नाही. कोणते? नाचता देवाचा गाला पितावर सावध होई देवा आईचे बोले कबीर. सावध होई देवा आईचे बोले कबीर. सावध होई देवा आईचे बोले कबीर. सावध होई देवा नंबर कीर्तन करी म्हणणारे माणसं आता इथे काय कारागीर हुशार कशी दाढी कशी हे मागचे माणूस मनाला तोचला पाहिजे इतके दरवेळी. आमच्या दिल्ली मग हायकोर्ट होतो बाळा दिवाची द्वारी आपले लोक त्याला हायकोर्ट म्हणणार दिल्लीचे लोक लय भीती एकूणच गोष्टी झाली. मला जगन्नाथ बाबा गेल्यापासून मी दिल्ली चालतो खांदेशकर बाबा रेतीच्या गाड्या काढू पण दिंड्या काढून संध्याकाळी ती टेकली 10-12 माझ्या जमावते की माझा कांदा वारला की माझा हात पडला की माझी पिशी पुढे. एक दिवस माझी गाडी खराब झाली. ज्या गावात कीर्तन होत्या मला फोन केला नाही. मी काय आज येऊ शकत नाही. माझी गाडी खराब झाली. तिकडून तो कार्यकर्ता मला काय म्हणतो सुपाऱ्या कशा घेत असतो. सुपाऱ्या अरे मग मी का बा जेवायला माझी गाडी खराब झाली. तो काय म्हणतो एसटी मी नका फाशी आली का मग मला काही वाईट बोलू नको येतो पण फाटीवर गाडी ठेव म्हणलं. मला जायला उशीर झाला मी फाटीवर घेऊन त्यांना फोन केला ते मला गाडी कोणती काढली घोडा केल वडली हा माणूस काढला तो आता हा ते मत होतं ते पाहिलं मला काय म्हणतो मार तुम्ही जे काय मी मला मी जे बाबा गाडी चालू कर मला उशीर झाला गाडी चालू कर ते मला काय म्हणतो मला डबोची घेत नाही मी मला बघ मी चालित होतो बाई मी गाडी चालवा लागते का मी गाडी चालवत होतो ते वाटलं त्या मग तुमच्या भागात पडते चांगले बाबा गाडीला फोकस होत नाही ना गाडीला फोकस नाही त्यामुळे पुढं काही दिसताना तो राहत नाही माग आणि तेव्हा नुसती चालवा जे काबरायचं खड्डा आला बाबा त्यांनी केलं गाडी आदळून पुढे हे नाही जाऊ द्या. देशाची मैदानी काळाची मैदानी वस्तूची मैदानी भले महाराज आता अणू म्हणजे काय रेणू म्हणजे काय ठोकळा म्हणजे काय 2 मिनिटात सांगा तर 2 मिनिटात सांगतो. आता अणू हा परिमाण आहे. परिमाणाचे किती प्रकार? 3 प्रकार. अणु परिमाण व्यापक परिमाण आणि मध्यम परिमाण. तोपर्यंत मीटिंग घेतली ग्रामीण भाषेत ग्रामीण भाषेत सांगावं लागेल त्यावेळेस लोकांना पटेल. मग पहिलं विचारलं अणु परिमाण कोणाला सांगता येतो.
एक ग्रामीण भागातला शास्त्रकार उठला. तो म्हणे मी सांगतो पूर्वी लाकडाचे मकान बांधायचे आणि लाकडाचं मकान पूर्ण बांधून झालं त्याला काय घरामध्ये प्रकाश येण्यासाठी काय ठेवायचे हा त्याला धार म्हणतात आमच्याकडे सौम्य म्हणतात असं. आणि सकाळी 9-10 वाजता ते ओपन केले जायचे. मग त्याच्यातून सूर्यप्रकाशाचा गोल डब्बा पडायचा बघा आपल्या घरामध्ये. आणि त्याच्याकडे जर आपण बारकाईने चिंतन करून जर बघितलं तर त्यात आपल्याला बारीक कण उडले देतात एकमेकात. त्यातला एक त्याला म्हणतात त्रिश्रेणू. एकाला काय म्हणतात त्रिश्रेणू. आणि त्या त्रिश्रेणूचा 6वा भाग याला म्हणतात अणु. आता अणुपरिमाण कळाला म्हणजे बसा तुम्ही. आता व्यापक परिमाणामध्ये कोणाला बोलता येते 2 शास्त्रकार एक वेदांतिक आणि एक नाही आहे. वेदांतिक मला मी सांगतो आता व्यापक परिमाण म्हणजे भगवंताचं व्यापकत्व हे प्रगट करायचं. वेदांतिकांना छाती ठोकवली मी सांगतो. आणि कशी जे सोबत सजातीय विजातीय भेदरहित आहे त्याला व्यापक परिमाणाचं म्हणतात. म्हणजे त्याला सोबत भेद नाही, सजातीय भेद नाही, विजातीय भेद. सोबत भेद म्हणजे हातपाय कान डोळे हा माझा काय झाला सोबत भेद. माझ्यासारखे तुम्ही सजातीय भेद. आपल्या सोडून तिसरी कुत्र मांजर बैल काय असेल हे तीनही भेद व्यापकत्वाच्या ठिकाणी नाही. नायक मला हे तुझं बरोबर आहे पण आपल्याला अवघडातलं सोपं करायला सांगितलं तू सोबत सजातीय विजातीय भेद घेऊन बसला. काय कळतं रे लोकांना? अरे लोकांचा विषय जोड. तुला काय कळतंय? तो म्हणतो नायक वेदांतिकाला आणि प्रमाणच आहे. वेदा नाही काळाचा पार जाता काळ राहो राजा पंढरीचा राजा पंढरीचा ते म्हणजे तुला प्रमाण देता येते का? प्रमाण आता वेदांतिकाला प्रमाण मागितलं वेदांतिका काय डोकं खातो होय पवार गुरुजी? वेदांतिकाने लगेच सुरू केलं महाराज रंग नाही रूप नाही नायकाला काही दम नाही निघाला. नायक विदाउट परमिशन उभा राहिला. अरे काय स्वगतांचा चिन्मय गुलाम तेरा रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. अरे माझा भगवान परमात्मा कुठे नाही सांग. वेदांतिक मला कुठे प्रमाण. आता नायकांना प्रमाण काय दिलं त्यांनी हरिपाठ काढला आणि भगवंताचं अस्तित्व प्रगट केलं. सर्व गतीमध्ये हरी ही एक सूर्यप्रकाश सर्व गतीमध्ये हरी ही एक सूर्यप्रकाश सर्व गतीमध्ये हरी ही एक सूर्यप्रकाश नायक म्हणतो विठ्ठल तळी तळी भरला देवा ठाव नाही उरला. आधी माझ्या दृष्टीने पाहिला विठ्ठल 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 म्हणतो आले बाप बदले आले पुण्य माप झाला दिनाचं माय बाप विठ्ठल विठ्ठल देव नटला नाना परी देव
काय हे जाऊ राहायला मध्ये परिमाण टाइम वेळ संपलेला आहे. कीर्तन किती वाजता संपले हे म्हणतात तू आता का ना काय म्हणणार. चला जाऊ द्या. वेदांतिकाचं म्हणणं नाही देवनाटाला नाना परी भरून उरला आणि आता व्यापक परिमाण म्हणजे पृथ्वीपासून आकाशापर्यंत ही जी पोकळी आहे आणि पोकळीमध्ये जे वस्तू रूपात पडले त्या म्हणतात मध्ये. आता तो कोणता परिमाण वापरला अणु रेणू या ठोकळा म्हणजे कमी या मावशाकडून आपला शब्द ऐकायला भेटतो बघा. त्यांच्या मुळे ऐकून घ्या तुम्ही. नाचता येणं म्हणून अंगण वाकडं, नेसता येणं म्हणून लुगडं ठोकळं आणि स्वयंपाक यायना म्हणून ओले लाकडं. ठोकळं म्हणजे कमी. मग अणु रेणू जर इतका लहान तर त्याच्यापेक्षा तुम्ही लहान मग आकाश एवढे कसं काय म्हणतात तर ती अवस्था अनुभवायचं दुसऱ्या आणि महाराज शरीराचा निराश केला होतो वयाच्या 42 वर्षी. शरीराचा निराश करणे एवढं सोपं नाही महाराज. हो बाबांनी समाधी घेतली सजीव समाधी बाबाच्या गुरुने शरीराचा निराश केला. निराश नाशिवंत देह म्हणतात तो गोबर आहे. आपल्याला मौस तर मला वाटत नाही. नाही तुम्ही एखाद्या मागायला मानवर बाबाचं येता मारायची मागायची मला का मारतो तो मारणार. एक मोठा वोटर होत गली कोण चाललं काय चाललं बाबा ते काय म्हणतात हे मी येतो रे. त्याचं पोर म्हणलं काय करावं त्याचं पोर शेतात गेलं 1 महिने यंत्र घेऊन ते सोयाबीन नीट करा मग मागून गेलं काय म्हणतात मी येतो रे. ते पोरग म्हणलं काय मर तू मला मर मारला मला मर मारला मला नाही लागायचं मला मर मारला मला नाही लागायचं. आता पोर वाटलं मकर संक्रांत आले ते घरात भांडणच लागते. ते शॉर्टकट राहते पळाला म्हाताऱ्या रोड नाही होते त्या वाटलं आपण घरी जाऊन बसू. आई पुढे जाऊन उभा राहिला. आई नाही काय झालं भाऊ छोड म्हणजे 1 2 अरे बाप्पा काय झालं तुझ्या वाढला तू काही बोलला का तू हा हा कशाला बोलला बाप्पा म्हणे ते का लई झाडाचं हे त्याच्या कशाला शेपटोड पाय त्याला भाऊ.
ते मी आई बोलू नाही बोलू तोंडातून शब्द गेला पण याला पर्याय ती म्हणजे त्याला पर्याय एकच तू पलीकडे खोलीत जाऊन बस मी पाहते माझ्याकडे तिला माझ्याच करून नाही पलीकडे खोलीत गेलं पण आता पडवणी राही ना ते म्हाताराला रोड ना मग त्यांना पाहिलं नाही पाहिले तर आपल्याला दिसतं पाहिजे याला बोलत नको सारा तुझे मला हानीन पाहिलं मग त्यांनी पडली जे मोतर घरात गेले पिशवी घेतली यातला फेटा घाल घेतलं धोतर घेतला शर्ट मग त्यांनी पिशवी भरून दिली म्हाताऱ्या तो काय म्हणते काय भानगड रे म्हातारा मग लागा या बा कामून मला मारायचं कामून मला मार मला तुझ्या सुदिया आता म्हातारी ते निपटायचं म्हातारी म्हणे जाऊ द्या आपलं जे तू मला नाही मर म्हणत काय गावातल्या लोकांना मर म्हणत म्हातारा एक नाही दोन नाही तर पिशवी घेऊन उभा राहायचं मग म्हातारी म्हणजे जाऊ द्या आपले पोर किती बिगरेट नाही किती बिडी नाही सिगरेट नाही तंबाखू नाही इकडे प्लॉट असला इकडे बांगला बांधला म्हणे तुम्ही तरी काय ठरवतो पिऊ पिऊ मग तर म्हातारा घेणार पिशवी फेकून गेली आणि मग मी तरी कुठं काय म्हणलो करचे अरे हात का मारायचे होते ना हे बोलणं सोपं असतं मला एक म्हातारा तुम्ही कीर्तनात आवडता जेवण मला ढोकळत होतो गाडी गाडी लावली मी बाबा कुठं झाली मला मागा चालेल पुढं मला मारायचं पुढं रेल्वे खाली मला डावा कसा आणला आलू शहरात आली तो गाऊ कशी अरे कासाही मार ना मारायचं कर्मचा शहराचा निराश नाही केला भाऊ भ्रमाचा आकार भाऊचा मूळ जातोय भू भू म्हणजे आत्मभ्रम मध्ये नसणे कर जाऊ द्या जगत कसं आहे हे जग कसं दिसतं आपल्याला सत्य तो संतांचा अनुभव तुम्हाला स्वप्न खरं का खोटं भाऊ खोट हे खोटी त्याचं उत्तर हे सगळ्यांचं उत्तर आहे पण स्वप्न खोट स्वप्नात आलेली वस्तू खोटी पुढे ऐका स्वप्न खोट स्वप्नात आलेली वस्तू खोटी पण तिच्यापासून झालेल्या वेदना काय येतात या एवढा कारण करून ऐकले संसार नाही कवनाची नाही बाप कवनाची विषयाचे समुद्र वेगळाची भावली आपला चितावली जाईल नाही ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिजे स्वप्नीची चेली जाईल काय महाराज काय स्वप्न स्वप्न खोट स्वप्नात आलेली वस्तू खोट पण वेदना काय स्वप्नाचं काम त्या ओढा मला एक स्वप्न पडलं बरोबर आता मागचे 2-4 महिने पुढे असं नव्हतं स्वप्न पडलं महाराज स्वप्नात विधानसभेची निवडणूक लागली माझ्या स्वप्न अर्ज नाही भरला काय मी झालो आमदार मग आमच्या प्रचारला या ते गुळ मागतं मागतं हे गुळ मागतं ठीक आहे हे म्हणजे आता आपले वाघमार आमदार झाले म्हणजे आता आपला वशिला दांडगा झाला परवा मी त्याला बुलट पाहिलं होतं म्हणजे आता कोणत्या एखाद्या कंपनी चिटकून घेऊ आणि नाही पुढे चिटकून दिलं लाईनी चिटकून घेऊ आता रमलो मी त्या स्वप्नात स्वप्नामध्ये मला मुंबईत फोन आला पुढे तुम्ही मी घरी गाडी लोक मुंबईला आले तुम्ही काय करता मी मला मुंबईत जायचं तिथं थांबा म्हणे आता तुमचं येणं माझे आम्ही हेलिकॉप्टर पाठवतो हेलिकॉप्टर आलं नाही घरापुढे माझ्याकडे काय पाहता भाऊ स्वप्नात आता ते हेलिकॉप्टर मध्ये कसं बसायचं आम्हाला आपली होय आणि आपल्या गाडीमध्ये फिरणारी माणसं आता मला काय मी एकटीच पाठवली पोचलो
मला काय नाही त्याला लोकरातून फिल्टर ते ड्रायव्हर आला त्याला वाटत साहेब बसले 3 किलो चालू हे 15 फूट गेलो आता आम्हाला तेच बसायचं माहिती मी आपलं इकडं पाय तिकडं पाय ते मला काय म्हणतो नेट बाईक ना मला काय बाईक मी आमदार आहे ते मला म्हणे आवा मी झाडाला धडक देऊ टाकीन मला तो पाय उठतोय बाबा घालणार होती म्हणून जे 40,000 फुटावर गेलो ते हेलिकॉप्टर मारत आणि असं किती पोर आलं म्हणून पाहायला गेलो मला त्याने ते लॉक लावले नव्हते मी जेनने चढलो भाऊ मी होतो पलंगावर पलंगाच्या वाटला मुलगा त्याच्या अंगावर ते मुलगा मला म्हणे अण्णा मला सारे अण्णा म्हणते घरात बायको सोडून त्या मनात काही कसं येतं मला म्हणे अण्णा चक्कर आले का काय मला मी आमदार झालो पहिले का मला हेलिकॉप्टर मधून चढलो ते पोरे मला म्हणजे मला वाटत तुम्ही शहाणे असता मला बरं चला आता माऊलीची ओळख आगा जोडणीची कामिनी गावामध्ये 3 काळी बंगल्यामध्ये नारू बायकोचं जोड मूल नाही बाळ नाही अर्धवय झालेलं आणि बंगल्यात केलेली इतका वाटा वाटत केली की नाली तितकं पाणी वाटेवर टोकं झोपले नालीकडून बाबा झोपला भीतीकडून बाई झोपली रात्री 12 वाजता बाईला स्वप्न पडलं स्वप्नातच मुलगा झाला ती बाई बाबड्याला नादर खेळत बाय म्हणे त्याला जागा पोरांना थोडं पलीकडे सारखा मी तिथं सारखायला गेलो ती म्हटलं बाय पडले का काय म्हणजे पडलो ती गेली तिने कपडे उठवलं कपडे केलं उठून उभा केलं म्हणे बाई अर्धवय झालं तुम्ही पडले तुम्हाला उठता येणार मला उचलता येणार आपलं जर पोरगा आपलं तर ते म्हणे आई नाव नको घेऊ स्वप्नात आलेलं जर नाली धपली तर जागून तिथलं दिवसा पेटून देईल भवभ्रमाचा याच्यासाठी प्रार्थना केली तो गोबऱ्याचा आणली त्रिपुटी चिपोदाला घटी देव भक्तानी भक्ती दृष्टी दोष्टानी दृष्टी त्रिपुटीचा लय झाला मग शिल्लक नाही एकदा वारकरी संप्रदायापासून घडलेले महिला मंडळ माता सोडून पुरुष मंडळीने आपल्या हातावर करा भगवंताच्या नामाचे पुरुष मंडळी माणसं राहू दे मी येतो चहा घेऊन तुम्हाला इतका विचार आला तो जगले कशाला तर तो गोबर म्हणतात कशासाठी जगतो रे ना तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे
बोलताही बोलण्यासारखा बोलण्याचा प्रयत्न केला म्हणून हा चुकीचा पुतळा विनोदाच्या भाषेत चुकीचा निघून गेला की माझ्या पत्रात टाका बरोबरचे गुणा बोलवणे टंत वारकरी एकनाथ महाराज खानदेशकर राजवीर गोरक्षनाथ महाराज नवगीता बोलणारा श्री छत्रपती त्यांचा प्रताप 3 मंजूर बोलदशिव आणि शिकवितो धनी वेगळाची या नियमाप्रमाणे सर्वांचे चरणी नतमस्तक होऊन आणि बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन शिवला पूर्ण देतो ज्ञानेश्वर